श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। जार्या जन्यानी व्रती पुरा प्रथम जनाती कैकय्योनी व्रता प्रती बोले उपपती ती ऐका। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। देवा तुझ गणेशो सकलार्थमते प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवधारी जोजी। गौरीपुत्र गणरायाला कौशल्या पुत्र रघुनंदन अंजनी सूत हनुमंतरायाच्या चरणावरती जनार्दन स्वामींच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अखंड भावार्थ रामायण त्यामध्ये आलेला असता योग सुंदर असणारा आज रोटाचा कार्यक्रम मोजे फुकटगावकरांचा आणि या निमित्त सेवेची संधी मिळाली। ग्रामदैवत हनुमंतराय ज्या प्रकारे बुद्धी देतील तसे सांगण्याचा प्रयत्न करील। कैकेयीने उपदेश त्या ठिकाणी केला। माझा जगाचा मालक भगवंत राम प्रभूला वनवासाला जावं लागलं। सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा मनामध्ये विचार आला। आल्याच्या नंतर भरताची भेट घेण्यासाठी कैकेयी माता जवळ आली। आल्याच्या नंतर काय काय आपल्याला बोलणार आहे नाथ महाराज त्या ठिकाणी सांगू लागले। कैकेयी मुली सांगी त्याची राम गेला वनवासी तुका करती सुख त्याचा। का करतोस बाबा शोक त्याचा? कैकेयीने सांगायला सुरुवात केली। राजा अरे भरता कशाची चिंता करतोस? का मनामध्ये दुःख त्या ठिकाणी करतोस बाबा? रामाच्या नशिबामध्ये होतं राम वनवासाच्या ठिकाणी गेलेला आहे। मग गेलाय ना सोडून दे ना विषय, उठ कामाला लाग बाबा। दुःख करण्याची वेळ नाही। राम वनवासाला गेला असताना तो दुःख करणं योग्य नाही असा असणार बोलू लागले। रानडे बाईने ज्या परी रडताना जशी सदे माझारी उठवेगी धीर धरी अयुजे करी निज राज्य स्थापन करायचे। राजा भरता तू कमी नाहीस, राजाचा मुलगा आहेस। दशरथ राजाच्या उदरामध्ये तू असणारा त्या ठिकाणी राजवंशामध्ये जन्माला आलेला आणि राजाच्या पोटी जन्माला आलेल्या माणसानं बाई सारखं रडणं योग्य नाही भरता, सोबत नाही। राजाच्या मुलाला हे सोबत नाही। सर्वच वाचणार सोडून दे, मनाचा धीर त्या ठिकाणी धर। राज्य कारभार तुला करायचा आहे असा असणार बोलू लागले। मुके ज्येष्ठाचे निराजे जे म्या संकटी साधिले तुझाई शेकीन मानिचे तुमदा नाथसी भोजवना जावया। काय भरता रे तुझ्या नशिबात नव्हतं राज्य? कैकेयी सांगायली ऐक भरता नव्हतं तुझ्या नशिबामध्ये। म्हणली काय केलं? माझ्या जीवाला माहित म्हणली माझी कथा काय सांगावी भरता तुला? अरे तुझ्यासाठी एवढा उठाठेव केला, स्वतःच्या मुलाला राज्यपद भेटावं म्हणून एवढा कारभार केला आणि तू राज्य भोगायचा विषय सोडून दिलास आणि त्या रामाप्रमाणे वना जाण्यासाठी निघालास। भरता सावध होय, आपण राजाच्या लायकीचे आहोत विचार मनामध्ये कर असा स्वर बोलू लागले। आईचे सरला निमाला पती पितृआज्ञेने वनासी रघुपती तो दोष जेवीची मद प्रती निज स्वार्थी नेनसे। निज स्वार्थ बाबा सर्व
तो दोष माझ्या मुखाच्या डोक्यावर आलेला आहे. भरता विचार कर, किती जरी माझ्या डोक्यावरती दोष लागला तरी मी काय तुला राजा करणार आहे. भरता आयुष्य जर सरून गेलं तर काय उरतो? नाही उरणार ना. भरता हीच वेळ आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. का एकदा वेळ निघून गेली ना भरता, पुन्हा शक्य नाही बाबा. म्हणून सांगते तुला, ऐक, राजा असणार तू व्हावं. पितृ वचन पाळून राम वनवासाला गेलेला आहे. रामाच्या पाठीमागे जाण्याचा विचार करू नको. माझ्या मुखावरती माझ्या डोक्यावरती दोष ठेव आणि राज्यपद असणार स्वीकारावं विनंती करू लागली. मुखी वैरी ते तुझ्या सायन निर्धारी वेदशास्त्र समवेत. वेदशास्त्र समवेत सांगते बाबा. नाथ महाराज म्हणले, माणसाला जर कळत नसेल तर उदाहरण द्यावं लागतं. काही सांगितलं, ऐक भरता, तुला असणारी कथा सांगते. मुळी असणार या संसार रूपी सागरामध्ये बुडाल्याच्या नंतर सुद्धा मुख्य वैरी असणार त्यानं पत्नीला मानलं. आणि काय काय त्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे सावधपणाने ऐक विनंती करू लागली. दोघी सवती एक पित्याची संतती देवा दैत्या वैर प्राप्ती निजघाती निर्धारी झालेले आहेत बाबा. दिती आणि आदिती नावाच्या दोन त्याला पत्न्या होत्या. सख्या बहिणी, सख्या जावा होत्या. आणि त्या दोघी जणी असणार त्या ठिकाणी वैर होत. वैर असणार त्यांना त्या ठिकाणी देव आणि दैत्यामध्ये वैर झालं. झाल्याच्या नंतर काय काय घडलं नाथ महाराज सांगू लागले. प्रथम श्रुती देव दैत्य वैर होती श्रुती समती अवधारा. सृष्टी समृद्ध असणारे अवधारण त्या ठिकाणी करावं बाबा. याची असणार त्यांनी अर्पण केलं. वेद उक्ती असणारी सादर केली आणि ब्रह्म दारण्य असणार प्राप्त केलं. काय कमी नव्हतं रे बाबा. देव आणि दैत्याचं वैर होतं, यांच्यात दोष नव्हता ना. मग या दोघांच्या वैरासाठी काय काय केलं सावधपणानं ऐकावं विनंती करू लागली. पत्न्या माझ्या ती प्रीती काही नाही वेद शास्त्रार्थी गडू सर्पा वैर प्राप्ती ते काय ना ती निज बंधू. सहा पत्न्या माझी असणारी सात्विक होती बाबा. काहीच माहित नव्हतं. वेद शास्त्र पुराण असणारं सर्व माहित होतं बाबा. पण वेळ कोणासाठी थांबत नाही. जशी सापावर गरुडाला झेप घालावी तशी असणारी झेप घातली. का भरता विचार करतोस? कोणता बंधू, कोण राम, कोण कोणाचं? अरे कोणीच कोणाचं या ठिकाणी नाही विनंती करू लागली. ऐक माझी निज व्यक्ते त्वान जावे वना प्रती अनु निवसिता ऋषी पंगी घेई राजप्राप्ती अभिषेके. ऐक बाबा भरता, ऐक, माझी विनंती आहे भरता. नको रे बाबा, वनाच्या ठिकाणी जाऊ नको. राम गेलेला आहे ना, जाऊ दे. तू असणार राज्य करावं. वशिष्ठांना बोलव, गुरूंना बोलव, सर्वांची आज्ञा दे, राज्य स्थापन कर विनंती करू लागली. भरता तू तव सभाग्य पूर्ण अभाग्य वनासा गेला लक्ष्मण. तो जर येते असता दान करिता कंदन राजरोबे. भरता सौभाग्य असणारा तू आहेस. भरता तुझ्या एक भाग्य कोणाला प्राप्त झालं नाही. आणि जे जे अभागी होते त्यांना वनवासाला जावं लागलं. भरता विचार कर, लक्ष्मण अभागी होता, वनवासाच्या ठिकाणी निघून गेला. आणि जरी त्यानं राजाचा लोभ
ठिकाणी राहिला असताना तर त्याची हत्या घडली असते. काही सांगू लागले, मी सांगते हित देखून तू होई राजा संपूर्ण, युवराजा करी शस्त्रगुण, माझे वचन प्रतिपाळे. ऐक बाबा ऐक, तुझं हित कशात आहे मी सांगते. काही माता म्हणू लागली, राजा अरे राजा होण्यामध्ये तुझं हित आहे. तू असणारा या अयोध्येचं राज्यपद प्राप्त कर, युवराजपद शस्त्रगुणाला दे बाबा, तुझं हित याच्यामध्ये आहे. विनंती करू लागले, ऐकोनी मातेचे वचन भरत कोपला संपूर्ण, कोपा माझ्या हृदय अति उदीन अनुतापे. ऐकलं मातेचं बोलणं ऐकलं, अंतकरण दाटून आलं. भरताचं मन त्या ठिकाणी भरलं. इतका वेळ भावावर असणार प्रेम, लक्ष्मणावर असणारी माया, राज्यावर असणारा लोभ सोडून दिला. मातेचं बोलणं ऐकलं, मनामध्ये संताप आला. का मला अशी माता दिली असेल, स्वतःच्या भावाला वनवासाच्या ठिकाणी धाडलंय, मला राजा होय म्हणते, युवराज पद शस्त्रगुणाला दे म्हणते. राग मनामध्ये आला. आल्याच्या नंतर भरताला मनामध्ये अंतकरण दाटून आलं. काय करावं? राग आला. भरतानं सांगितलं, काय माता, अरे आई म्हणायच्या लायकीची नाहीस तू, पापिनी आहेस, दुष्ट आहेस, तुझ्यावर लाता घातल्या पाहिजे याच लायकीची तू आहेस. भरतजी बोलू लागले, निजपती निमाला जातु जाई, अनुमात्र दुःख नालाज, राजभोगाचे सुख भोज, अति निर्लज नाचते. अति निर्लज्ज नाचती. काय तुला आई म्हणावं? स्वतःचा मालक दशरथ राजाने मला दुःख नाही झालं, स्वतःचा पती गेल्याच्या नंतर स्त्रीला दुःख व्हावं. तू माय म्हणण्याच्या लायकीची नाहीस. पतीचं दुःख सोडून दिलंस आणि राज्य भोगाची आशा तुला लागली. मी राजा व्हावं तुला वाटायले ना, हे राजभोग योग्य नाही, निर्लज्ज असणारी तू आहेस. भरतजी बोलू लागले, मी आदेशावे शिरगुणात, स्वजना देवाने दुःख वाहता, नरकपाता सोय जावे. नरकपाताला सोय जावं. भरत राजा म्हणू लागले, मी तुझं बोलणं ऐकायचं. माझा राम वंदनीय पूजनीय सर्वश्रेष्ठ असणारा माझा भाऊ, त्या रामासंग वैर करावं, दोष त्याला द्यावा, हे मला योग्य नाही. स्वतःच्या हाताने स्वतःचं मरण जवळ घ्यावं आणि नरकाला जावं, असं कार्य मी करणार नाही. भरतजी बोलू लागले, रोखा जाव्यावश्यक तुझं पूर्वजा न्यावे नरका देखय, द्यावे दुःख सज्जनासे. काय निज मातेचं हित आहे. माईनं हित लेकराचं करावं, माईनं हित राजाचं करावं, जनतेचं करावं, सर्वांचं कल्याण करावं. पण तुझ्या मनामध्ये दुर्बुद्धी सुचली, निज हित तुला नाही कळालं. स्वतःच्या मुलालाही नरकाला न्यायला लायतेस. नवे नवे संपूर्ण कुळ त्या ठिकाणी नरकाला जाईल, असं तू त्या ठिकाणी वागत आहेस. भरतजी बोलू लागले, पतीची घातकिनी, ही राम देशाची संबंधनीय, स्वतःची दुःख कारणी, जाय पापिनी आती निंद. नीच पतीची असणारी घातकिनी आहेस तू. माझ्या वडिलाचा घात तू केलेला आहेस. दोष तुझ्या त्या ठिकाणी डोक्यावरती आहे. रामाला वनवासाच्या ठिकाणी पाठवलंस, संसारामध्ये दुःख दिलंस. सगळ्यात जास्त दुःख देणारी जर कोण आहेस तर
तर तू त्या ठिकाणी निज पापिनी आहेस, माझ्या घरामध्ये राहू नको. भरतजी बोलू लागले, तुझे काळे मुख श्रीरामाची झाले दुःख, तुझे मनला नाही सुख, जगा सुख तुझे. अरे तू रामाला दुःख दिलंस, एवढी काळ्या तोंडाची तू आहेस, तुझं तोंड त्या ठिकाणी जळून जावं, तुझ्यासारखी पापिनी कोणी नाहीये. आणि तू रामाला दुःख दिलंस, आम्हाला दुःख देतीस. काय तुझ्यापासून या जगाला सुख होईल? कदाही या दुःखाच्या सागरामध्ये बुडवणारी तू आहेस. भरतजी बोलू लागले, मधुनयनी जमाता या लागी तू चुकल तुझ्या घाता, तुझे निमल दुःख अवस्था श्रीराम दशरथा बिघडविले. रामाला बिघडलं तुझ्यामुळं आलं, दशरथ राजाला बिघडलं तुझ्यामुळं आलं. तुझ्यामुळं संपूर्ण दुःख या ठिकाणी आम्हाला भोगावं लागत आहे. कसं म्हणावं तुला, माय कसं म्हणावं? माय म्हणण्याच्या सुद्धा लायकीची नाहीस, घात या ठिकाणी माझा केलास. भरतजी बोलू लागले, तुझ पाहता सन्मुख मज वाटे परम दुःख, नको दाखवू काय मुख, निंदे निषेख अति नसते. भरतजी बोलू लागले, बाबा तुला जर या ठिकाणी समोर पाहिलं ना, माणसाला आनंद व्हावा हो. माईला समोर पाहिल्याच्या नंतर आनंद व्हावा. पण भरतजी म्हणू लागले, माय म्हणण्याच्या लायकीची नाहीस. तुला पाहिल्याबरोबर माझं अंतकरण दुःख होतंय, तुझ्यामुळं दुःख मला या ठिकाणी भोगावं लागतंय. हे काळं तोंड, निस्वार्थी आहेस तू, तुला कळालं नाही, पापिनी आहेस. या राज्यामध्ये तू लावू नको, आत्ताच्या आत्ता बाहेर जावं. भरतजी बोलू लागले, भरत कोपन या भारी निर्मसोनी नाना परी, कै गातरी बाहेरी तिचेनी का करी आते दुखी. राग भरताला आला, स्वतःच्या माईला राज्याच्या बाहेर काढलं, कैकईला राजाच्या बाहेर काढून दिलं आणि सांगितलं, बाबा दुःख करूच नका. अशा पापीने जर या राज्यातून बाहेर गेल्या, घराच्या बाहेर गेल्या, तिचं दुःख मानण्याची गरज नाही. भरतजी बोलू लागले, अंतरला राघवन ती माता नये महालावय, जगीचे निंदे नाव दुःख होतीव कैकई. दुःख होतीव कैकई. ज्या स्त्रीमुळे असणारा माझा भगवंत माझ्यापासून दूर गेला, माझा राम माझ्यापासून दूर गेला ना, तिला माता कसं म्हणावं? तिच्यासारखी पापिनी या जगामध्ये दुसरी नाही. भरतजी बोलू लागले, श्रीराम भरताचा पिंड एका पिंडाचे दोघ देख, येरेराचे मानिती दुःख परम सुख येरेरा. सांगू लागले, बाबा का भरताला दुःख मानावं? दुःख मानण्याचं कारण असावं ना. भावाचं दुःख भावाला होतं का? नाही होत. संसारामध्ये पाहतोत आपण. मग भरतानं का दुःख रामाचं मानावं? कशासाठी मानावं? राजवैभव समोर असताना दुःख करणं काय योग्य आहे? नाथ महाराज सांगतात, बाबा एका पिंडाचे दोघ जण असल्यामुळं येरयरांचं सुख याच्यामध्येच होतं, येरयरांचं दुःखही याच्यामध्ये होतं. रामाला जर सुख झालं तर भरताला सुख होत होतं, रामाला दुःख झालं भरताला दुःख होतं. म्हणून त्या ठिकाणी भरतजी दुःख मानू लागले. सुख संपन्न राम भरत, सुख संपन्न राम भरत होते. काय येरयरांचं दुःख वाटत असेल हेच आम्हाला रामायण सांगतं. बाबा भावानं भावासंग कसं वागावं,
जावं संघ कसं वागावं, माणसानं माणसासंग कसं वागावं. एका पिंडाचे दोघं असल्यामुळं दोघांनाही सुख त्याच्यामध्येच होतं, दोघांनाही दुःख त्याच्यामध्ये होतं. ही भावाची कथा नाथ महाराज सांगू लागले. भरताची श्रीरामाची सुखाची रामी भरताचा हरी, एकमेका दोघे एक कैकई मूर्ख तेने. भरताला आनंद झाला की माझ्या रामाला आनंद वाटावा, रामाला आनंद झाला की माझ्या भरताला आनंद वाटावा. एक पिंडाचे दोघं होते बाबा, पण हे कैकईला नाही कळालं. भावाचं प्रेम, भावातलं असणारं अंतकरण, दोघांचं असणारं मन त्या ठिकाणी कैकईला कळालं नाही. म्हणून तिने असणारा अशी दुर्बुद्धी सुचली. नाथ महाराज सांगू लागले. सुखे सुखावे भरत, नाही राजे लोभाचा स्वार्थ, ब्रह्मामृत श्रीरामी. ब्रह्म अमृत रामाच्या नावामध्ये आहे. नाथ महाराज सांगतात बाबा, त्या भगवंताची आठवण जरी माझ्या भरतानं काढली ना, आनंद वाटायचा, सुख वाटायचं, समाधान वाटायचं. राज्याविरोध नको होता. माझा राम ज्या राज्यामध्ये नाही ना, ते राज्य काय कमायचं. तुका म्हणे धन, आणि ते आम्हा मृत्यूके समान. काय करायचे धन म्हणले, काही कामाचं नाहीये. कारण अमृताहुनी गोड नाम तुझे रे देवा. आणि तो माझा भाऊ, माझा राम, त्याचं नाव एवढं पवित्र आहे, अमृतापेक्षाही त्याच्या नावामध्ये गोडी आहे. भरतजी बोलू लागले. श्रीरामाचा पाया प्रति परम सुख नाही भरता ते, या लागी त्या दोन्ही राजा ते, श्रीरामाचे भेटोनी ग. भरतानं सांगितलं बाबा, माणसाला सुख पाहिजे असेल तर काय करावं लागल, रामाच्या चरणावरती नतमस्तक व्हावं लागल. त्या रामाच्या चरणाशिवाय माणसाला सुख नाही. तुम्हा मला हाच गर्व या ठिकाणी संसारामध्ये झालाय की धनामध्ये सुख आहे, लेकरबाळामध्ये सुख आहे, नाही बाबा. सुख जर पाहिजे असेल, संतांच्या पायावर नतमस्तक व्हावं लागल, तर तुम्हा मला सुख भेटल. भरतानं विचार केला, आपल्याला जर सुखरूप राहायचं असेल तर काय करावं लागल, संतांच्या पायावरती नतमस्तक व्हावं लागल. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाते. अशा संतांच्या पायावरती नतमस्तक व्हावं लागल. भरताला मनामध्ये विचार आला. आल्याच्या नंतर काय काय करू लागले. पिंड राजामध्ये दुःख उदंड, वैराखंड देव आणि दैत्य त्यांचा असणारा वैर त्या ठिकाणी जरी असला, काय बाबा दुःख का मानावं. माझा भगवंत राम प्रभू त्या ठिकाणी दैत्याचा नाश करण्यासाठी गेलेले आहेत. नाही दुःख मानायचं. राज्य लोभ ज्याला ज्याला झाला ना, हेच दुःख मुळामध्ये आहे. याचा असणारा वैर करायचा नाही. भरतानं त्या ठिकाणी बोलू लागले. कुंडलिकावर देवरेतर श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, सीताकांत समरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. श्री एकनाथ महाराज की जय. श्री संत मोती